विचार येतोय, लोक विचारते महाराजांवर कुणाचा दबाव होता की महाराजांना पाठिंबा द्यावा, महाराज तसं तुम्ही कुणाला तुमच्यावर दबाव असू शकेल? हे असं आहे, तुम्ही सगळेजण मला प्रश्न विचारतात, मी प्रश्न तुम्हाला विचारायला नाही पाहिजेत. मला एक सांगा, नारायणगडावर जो मेळावा झाला दसऱ्याचा राजकारणाचा, त्याच्याविषयी तुम्ही काही प्रश्न विचारत नाहीत. मी एक शब्द तुम्हाला विचारलं की भगवान गडाचा पाठिंबा, तुम्ही ह्याच्यावर काय राजकारण करता? एखाद्या मंत्र्याला न्याय देणं हा विषय राजकारणाचा आहे, एका व्यक्तीला आधार देणं हा साधू संताचा विषय आहे. पण महाराज, न्यायव्यवस्था आहे आपल्याकडे, न्यायव्यवस्था ठरवेल. त्यांच्यावर आरोप होत आहेत, फक्त आरोप आहेत म्हणून कोणी गुन्हेगार नसतो हे आपण छाती ठोकपणे सांगू शकतो. या सगळ्या गोष्टी असताना, न्यायव्यवस्थेमध्ये सगळ्या गोष्टी असताना तुम्ही न्याय देऊन टाकला अशी सुद्धा टीका होती. ते तुमचं मानणं आहे. ते मी कोण न्याय देणार आहे? तपास यंत्रणा चालू आहेत, न्यायव्यवस्था चालू आहेत, मी कोण न्याय देणार आहे? मी आधार दिलाय, या आधाराला राजकीय धार देऊ नका. मी वारकरी संप्रदायात राहणारा माणूस आहे. किती जातीवाद होतोय किंवा किती संप्रदायामध्ये काय होतं त्याला मी साक्षीदार आहे. तोंड उघडत नाही, मी उघडणार पण नाही. पण महंत समाजाचे प्रमुख म्हणून आपण वाईट काय आहे, खरं काय याच्याबद्दल बोलत पाहिजे. बोललो ना मी तुम्हाला. बोललं तर अशी रिॲक्शन सुद्धा येतात. असं रिॲक्शन हा आमचा फार सामान्य विषय आहे. दोन गोष्टी आहेत, ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे धन आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, त्यालाच तर ट्रोल करणार ना तुम्ही. रस्त्याच्या भिकाऱ्यावर कसं काय ट्रोल करणार तुम्ही? जेव्हा मी ट्रोल होतो तेव्हा मला आनंद होतो की माझा शब्द अंतःकरणापर्यंत पोहोचला, याची मला जाणीव झाली, याचे मला आनंद आहे. त्याच्याविषयी धनंजय देशमुखनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली. ते तुमचा सन्मान करून असं बोलले की महाराजांना जे सांगितलं गेलं, महाराजांनी त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलंय. महाराजांनी माझं सुद्धा ऐकून घ्यावं आणि त्यानंतर पुन्हा मत व्यक्त करावं. मी ते वेलकम केलंय त्यांना. भगवानगडावर या, तुमचं बोलणं ऐकून घेऊ. पण जे काही धनंजयच्या जीवनातला इतर विषय तो न्यायप्रविष्ट आहे, तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पक्षनेत्यांचा आहे. एका साधूने आशीर्वाद दिला, पाठिंबा दिला, एवढी मिरची लागायचं काय कारण? हजारो साधू संत आहेत जे जातीवादी आहेत, ज्या लोकांनी डायरेक्ट राजकारण केलेलं आहे, त्यांच्यावर कोणी प्रश्न नाही विचारत. मी फक्त आधार दिला त्याच्यावर. महाराज, धनंजय मुंडे गडाचे भक्त आहेत, लहानपणापासून तुम्ही त्याची जडणघडण. आई भक्त आहेत, आईचे वडील भक्त, कुटुंब भक्त. कुटुंब नाही, 3 पिढ्या आहेत, परंपरेचे आहेत. ते येऊ शकतात गडावर, कुणीही येऊ शकतं. सगळा समाज येतो. ज्ञानेश्वर महाराजांचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे. संपूर्ण महाराष्ट्र भगवानगडावर येतो, सगळ्या जातीपातीतले लोक येतात. विद्यार्थी 150 आहेत, सगळ्या समाजातले आहेत. 5000 माणसं रोज जेवण करतात, विनामूल्य. सगळं इथं सुद्धा मराठा समाजाचं स्वप्न आहे. ठाकरेच आहेत ना, एक सगळं औरंगाबाद ठाकरे सांभाळतोय. तो PhD येतो, असं आमच्याकडे नाही येते. पण महाराज, तुम्ही जसं बोललाय की ऍक्शनला रिॲक्शन झाली, चापट मारली म्हणून ती सुद्धा विचार आपण केला पाहिजे. पण त्यांचा तर माणूस गेलेला आहे, मग त्यांचे रिॲक्शन सुद्धा जायज असू शकतात, न्यायकारक असू शकतात. त्यांनी जर काय ऍक्शन घेतली तर? मी काहीच बोललो नाही. हत्येचा निषेध आहे, पुन्हा सांगतो. आरोपीला फाशी व्हावी, पुन्हा सांगतो. धनंजयनी हत्या केली का? तो दोषी आहे का? जेव्हा दोषी सिद्ध होईल, मी काही जरी म्हटलं, न्यायालय त्याला सोडणार नाही, मुख्यमंत्री त्याला सोडणार नाही. मी आधीच बोललो ना की आरोप झाला म्हणजे तो गुन्हेगार असतो असं नाही. त्यांच्यावर आरोप होतात किंवा मीडियातून तशा बातम्या आहेत, राजकीय वक्तव्य त्यामध्ये येत आहेत. त्या ह्याच्यामध्ये धनंजयच्या बाबतीत जे बोलणं आहे की न्यायव्यवस्थेत, तुम्हीच आता बोललात की न्यायव्यवस्था सुरू आहे, सगळ्या गोष्टी, तुम्हाला असं वाटलं नाही की आपल्याला ट्रोल होईल, आपण टीकेचे धनी होऊ शकतो? संत नेहमी टीकेचे धनी असतात. एक वेगळ्या भाषेत सांगतो तुम्हाला, प्रत्येकजण चुका करतं, प्रत्येकजण मस्तीमध्ये राहतं, त्याला ट्रोल नाही होत. एक खूप चांगला शायर आहे, हर रात गुजरती है तुम्हारी दिवाली की तरह, एक दिया हमने जलाया तो नाराज हो गए. एक वाक्य, एक पाठिंबा दिला तर सगळे नाराज झाले. आणि तुम्ही काहीही केलं तरी समाजात चालू शकतं. पण ते वाक्य तुमच्या तोंडून लोकांना पचत नाही की तुम्ही संत आहेत, महंत आहेत, तुमचा आदर्श आहे,
पण तुम्ही एक आरोपीचं तुम्ही समर्थन करता, त्यांच्यावर आरोप आहेत हे तर मान्य करता. धनंजयवर कुठं आरोप आहे? करतायत सगळे आरोप. तुम्ही माझ्यावर करू शकता ना उद्या. तुकोबरावर आरोप केलेत, भगवान बाबावर आरोप केलेत, माऊलीवर आरोप केलेत. तुमचं कर्तव्यच आहे. तुमच्याकडे ज्ञान नाही आहे, तुमच्याकडे फक्त आरोप आहेत. तुम्हाला एखादं व्यक्तिमत्व सहन होत नाही, ज्ञान आणि धन सहन होत नाही. तुमची जी झळफळाट होती ती तुम्ही बाहेर अभिव्यक्त करतायत. आरोप करणं हा सामान्य विषय आहे, सिद्ध करणं हे जिकिरीचं काम आहे. एक लक्षात ठेवा, भारताचं संविधान एवढं मजबूत आहे, जर आरोप सिद्ध झाला तर संत सुद्धा तुरुंगामध्ये जातात, राजकारणी सुद्धा तुरुंगात जातात, पोलीस अधिकारी सुद्धा तुरुंगात जातात. हे आपण पाहिलेलं आहे. म्हणून सिद्ध ज्यावेळेस होईल त्यावेळेसचा निर्णय जो होईल तो होईल ना. आज वर्तमान काळात का म्हणून त्याला आपण हवा देत आहे?